रात्रीच्या जेवणामध्ये जास्त तामझाम न करता बनवा हा मस्त चमचमीत पौष्टिक पदार्थ। त्यासाठी कुकरमध्ये तेल घ्यायचं। तेल तापलं की जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या कापलेल्या आणि लसण कापलेला टाकायचं। हे छान परतून घ्यायचं। त्यानंतर एक कांदा उभा चिरलेला टाकायचा। हे सुद्धा नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर एक टोमॅटो टाकायचा आहे बारीक चिरलेला, तो सुद्धा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर एक वाटी हिरवे मटार टाकलेले आहेत आणि हे सुद्धा 1 मिनिट परतून घ्यायचे आहे। त्यानंतर सगळे मसाले टाकायचे, हळद, तिखट, चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला टाकून छान हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेली मेथी टाकायची आहे। मेथी स्वच्छ पाण्याने धुवून नंतर तिला चिरून घ्यायची आहे। आणि आता ह्या मिश्रणामध्ये तांदूळ आणि मूग डाळ याचं मिश्रण छान आपल्याला धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्याने। आणि ही मस्त आपली पौष्टिक अशी मटार आणि मेथीची खिचडी इथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे। 1 ते 2 कुकरच्या शिट्ट्यांमध्ये ही खिचडी मस्त तयार होते। आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त मटार आणि मेथीची चमचमीत खिचडी तयार आहे। चला सबस्क्राइब